नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऋषिकेश आणि जानकी आता बोलत आहेत. ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी जानकी, मी हे जे पैसे आहेत ते तिकडे देऊ शकत नाही. आणि मग तो संपतरावांना कॉल करतो आणि संपतरावांना कॉल केल्यानंतर ऋषिकेशच्या लक्षात येतं की तो चेक आता डिपॉझिट झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला हा चेक डिपॉझिट झालेला आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आता जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागलेले असतात. जानकी म्हणत असते की या सगळ्याचं उत्तर मिळणार, आपल्याला या सगळ्याचं उत्तर मिळणार आणि आपण या सगळ्याचं हे जे सगळं कोडं आहे ते सोडवणार आहोत असं जानकी बोलत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? तेव्हा जानकी म्हणत असते की आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे. कारण तो आपलं घर कुठल्या ऐरागऱ्याच्या घशात आपल्याला जाऊ द्यायचं नाही. त्यामुळं आपल्याला काहीही करून आपलं घर वाचवायचं आहे. आणि आपलं घर वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येणार आहे ते आपल्याला करायचं आहे असं जानकी बोलत असते. तेव्हा इकडे ऋषिकेश जानकीची साथ देण्यासाठी तयार होतो आणि तो म्हणत असतो की मी आहे तुझ्यासोबत जानकी, तुला काळजी करायची काही गरज नाही. आपण करूया, आपण येऊया एकत्र, आपण ठरवूया काय करायचं आहे ते, असं आता ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेश आता म्हणतात की आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण करूया. आशीर्वाद बंगला वाचवणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. तर ऐश्वर्या आणि त्याचबरोबर या मूर्ख सारंगने 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. तेव्हा जानकी इकडे ऋषिकेशशी बोलत असते आणि जानकीने इकडे सारंगला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं, इकडे सौमित्रला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या. नानांचं नक्की काय म्हणणं आहे, कारण नानांना काय म्हणायचं आहे, नाना नक्की काय सांगायचा प्रयत्न करतायत ते बघा. कारण नाना आजही मला कड्याबद्दल बोलत होते असं इकडे जानकी सौमित्रला सांगते. सौमित्र हा नानांकडे येतो आणि नानांशी बोलायला लागतो. नानांना विचारू लागतो की नाना नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं म्हणत सौमित्र बोलत असतो. तेव्हा सौमित्रला नाना सांगू लागतात की कड ऋषिकेशला बोलो, जानकीला बोलो, एवढंच नानांचं चालू असतं. मग सौमित्र, अवंतिका त्याचबरोबर सुमित्रा एकत्र येतात. सौमित्र म्हणत असतो की मला कळत नाही आहे की नानांना नक्की काय म्हणायचं आहे. नाना फक्त त्याच गोष्टी मला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ऋषिकेशला बोलो, ऋषिकेश आणि हेच त्यांच्या प्रत्येक शब्दातून माझ्याकडे येत आहे. मला कळत नाही आहे की नक्की नानांना काय म्हणायचं आहे, नानांना नक्की काय सांगायचं आहे. जानकी वहिनी, तू ऋषिकेश दादाला घेऊन इकडे ये. ऋषिकेश दादा आणि नाना यांची भेट होणं गरजेचं आहे. जर का ऋषिकेश दादा आणि नाना यांची भेट झाली तरच आपल्याला सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे, असं इकडे ऋषिकेश आणि जानकी आणि सौमित्र यांच्यामध्ये बोलणं होतं. आता नाना त्याचबरोबर ऋषिकेश यांची भेट घडवणं म्हणजे साधी गोष्ट नसते. ही ऐश्वर्या कांगावा करणार असते. त्याचबरोबर ऋषिकेशनेही ठरवलेलं असतं की काही झालं तरी त्या घरामध्ये मी पाऊल टाकणार नाही, हे ऋषिकेशनेही ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये आता खूप मोठी रिस्क असते. त्यावेळेस अवंतिका म्हणते की अरे सौमी, माझ्या लक्षात आलंय, आपल्याला माहिती आहे की ऋषिकेश दादा आणि नानांची भेट घडणं गरजेचं आहे. आणि आता आपण नानांना बाहेर वगैरे घेऊन जातच असतो ना, म्हणजे आपल्या गार्डनमध्ये वगैरे फिरायला घेऊन जात असतो, तर आपण नानांना बाहेर घेऊन जाऊया, आई असतील सोबत, त्याचबरोबर ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, तू, मी आणि आपण बाहेर भेटूया. तिथे तर ती ऐश्वर्या काही करू शकणार नाही ना. त्यामुळं आपल्याला हा निर्णय घेणं गरजेचं आहे. काही करून आपल्याला ही भेट घडवून आणणं गरजेचं आहे, असं ती बोलत असते. आणि मग इकडे आता सुमित्रा आलेली असते. सुमित्रा नानांशी बोलत असते. नाना मात्र खूप हायपर झालेले असतात. मला ऋषिकेशला भेटायचं आहे, आपला आशीर्वाद बंगला वाचवायचा आहे आणि आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी जे मला करता येईल ते सगळं मला करायचं आहे, हे इकडे आता ठरवलेलं असतं. ते म्हणजे नानांनी. आणि नाना म्हणत असतात की आशीर्वाद बंगल्याच्या बाबतीत काही होता कामा नये. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते की सौमित्र भाऊजींचा फोन आलेला होता आणि सौमित्र भाऊजींनी मला सांगितलेलं आहे की नानांना तुम्हाला भेटायचं आहे. नक्कीच या भेटीमध्ये असं काहीतरी घडणार आहे की ज्यामुळं सगळं चांगलं होणार आहे आणि आपल्याला नानांना भेटणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणत असतो की नाही, कारण जी आई मला त्या घरातून बाहेर काढत होती तेव्हा माझे नाना येऊन माझ्याशी काहीच बोलले नाहीत आणि आज त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. नक्की काय बोलायचं आहे त्यांना मला? का ते उठून उठले बसले नाहीत? का त्यांनी ठरवलं नाही? का त्यांनी सांगितलं नाही? असं नानांच्या बाबतीत ऋषिकेश बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते असेल त्यांची काहीतरी मजबुरी आणि आत्तापर्यंत एवढे गैरसमज झालेले आहेत, हेही
गैरसमज दूर होतील. ऐश्वर्यांचंच नक्की काहीतरी कारस्थान असणार आहे. आपण ठरवूया काय होणार आहे ते बघूया, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश फायनली नानांना भेटण्यासाठी तयार होतो. त्याआधी ऋषिकेश म्हणतो की मला जायचं आहे, मी जाऊन येतो आणि त्यानंतर आपण गोष्टी ठरवूया. हे सगळं बोलणं झालेलं असतं. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नानांना भेटायला ऋषिकेश तयार झालेला असतो. तो म्हणत असतो की त्याआधी मी एकदा जाऊन येतो, बाजार समितीत जायचं आहे आणि त्यानंतर आपण नानांना भेटायला जाऊया. इकडे जानकीला मात्र बरं वाटतं. फायनली ऋषिकेश बाजार समितीत जाऊन येणार आहे आणि मग नानांची भेट घेणार आहे. इकडे बाजार समितीमध्ये ऑलरेडी सयाजीराव तिथं आलेले असतात. सुमित्रा एंटरप्राइजेसमधल्या एम्प्लॉईंनी राजीनामा दिलेला असतो. त्यांनी सगळ्यांनी नोकऱ्या जोडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे सयाजीरावची पण वाट लागलेली असते, कारण ऋषिकेशचं जे ॲप आहे ते कसलंही कमिशन घेत नाही. त्यामुळं त्यांना सगळ्यांना ऋषिकेशच्या ॲपबद्दल लोकांना वाटत असतं आणि लोकांनी ठरवलेलंही असतं की त्याच बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे आता ऋषिकेश तिथं आलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो की माझ्या कंपनीची सुरुवात झालेली आहे. मान्य, माझ्याकडे जेवढे एम्प्लॉई येतील त्यांना सगळ्यांना मी माझ्यासोबत घेणार आहे. पण तेवढा पगार मी सुरुवातीला तुम्हाला देऊ शकणार नाही, हे मी सांगत आहे. आणि ते वाट लागलेली असते ती म्हणजेच इकडे सयाजीच्या हातात ते कडं असतं. आणि जेव्हापासून सयाजीच्या हातामध्ये ते कडं आहे तेव्हापासून सयाजी म्हणत असतो की माझी वाट लागलेली आहे. काल तो सारंग रणदिवे आला होता, तो दगड घेऊन मला मारायला लागलेला, आणि आज हा ऋषिकेश रणदिवे इथं आलेला आहे आणि तो आला की मला तर अगदी कापरच भरतं, कारण तो दिसला की मला कळायचं बंद होतं, कारण तो माणूस वाटतं तेवढा साधा नाहीये, तो नक्की कोणत्याही थराला जाऊ शकतो. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. ऋषिकेश तिथं म्हणत असतो की माझ्याकडे जेवढे कर्मचारी येतील त्यांना मी घेणार आहे आणि लवकरच एक नवीन घोषणा केली जाणार आहे. आता ही घोषणा काय असणार आहे याबद्दल मात्र त्याने सांगितलेलं नसतं. बाजार समितीमध्ये तो म्हणत असतो की मी लवकरच माझा प्रस्ताव तुम्हाला आणून देईल. आणि इकडे बाजार समितीवरती आता ऋषिकेशला ती लढाई जिंकायची असते आणि त्यासोबतच ज्या गोष्टी घडत असतात त्या खूपच भयानक अशा असतात आणि ऋषिकेशने ठरवलेलं असतं. ऋषिकेश इकडे विचार करू लागलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरीही आता सुमित्रा एंटरप्राइजेसला वाचवण्यासाठी मला जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस मर्ज करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी सुमित्रा एंटरप्राइजेसचे जे सगळे राईट्स आहेत ते मला माझ्या ताब्यात घ्यावे लागणार आहेत. कारण मी जर जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस जर एकत्र केली तर ही ऐश्वर्या जी आहे ती पुन्हा काहीतरी गोंधळ घालेल आणि मला माझ्याच कंपनीतून बाहेर काढेल. आता मी हे होऊ देणार नाही. चालाकीने या सर्व गोष्टी ऋषिकेशला करायच्या असतात. आणि ऋषिकेशने इथे आता पुढचा बॉम्ब टाकलेला असतो आणि सयाजीराव मात्र पुरता हादरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की त्याला कळत नसतं की आता करायचं काय. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजेच ती गोष्ट अशी आहे की काही झालं तरीही आत्ता ऋषिकेशला निर्णय घ्यावा लागणार असतो आणि ऋषिकेशला ठरवावं लागणार असतं की पुढे काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. तर ऋषिकेश इकडे विचार करत असतो आणि तोपर्यंत आता ऋषिकेश तिथून बाजार समितीतून निघालेला असतो. तर लगेचच आता रिपोर्टर फोन चालू होतो आणि ऐश्वर्याला सांगितलं जातं की तो ऋषिकेश रणदिवे इथं आला होता. जेव्हापासून ते कडं माझ्या हातात आहे तेव्हापासून माझ्या मागं दरिद्र लागलेलं आहे. ते कडं आत्ताच्या आत्ता मी तुला देत आहे आणि एक गोष्ट सांगत आहे, काहीही झालं तरी ते कडं तू तुझ्याकडे ठेवू नकोस. काहीही झालं तरी ते कडं तू तुझ्याकडे ठेवायचं नाहीस, कारण त्याच्यामुळे दरिद्र लागलेलं आहे. तुझी कंपनी गेलेली आहे, माझी कंपनी गेलेली आहे, का माझे एम्प्लॉई सोडून गेलेले आहे. तुमचं तर आता कुलूपच लावायचं बाकी राहिलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे सयाजीराव म्हणत असतो की आता मी तुला ते कडं देत आहे, तू ज्याचं आहे त्याला देऊन टाक, कशाही पद्धतीनं दे. आणि इकडे आता जानकी त्याचबरोबर सुमित्रा, ऋषिकेश आणि नाना यांची भेट घडणार असते. सयाजीराव मात्र घाबरलेला असतो, कारण सयाजीरावचा अंत जवळ आलेला आहे. कारण आता काही झालं तरी सयाजीराव हा संपणार हे नक्की आहे. कारण ऐश्वर्याने इतकी पापं केलेली आहेत, त्या पापांची शिक्षा हे तिला भोगावी लागणारच आहे. तर इकडे जानकी म्हणत असते की आज नानांची भेट झाली की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. नक्की नाना ते कडं काय सांगत आहेत, चावी काय सांगत आहेत, कुलूप काय सांगत आहेत, हे सगळं समजणार आहे. कारण एक एक करून सगळ्या गोष्टी आज ठरवायच्या आहेत हे ठरवलेलं असतं.
आणि त्याचबरोबर जानकी ऋषिकेशला म्हणते की आपण निघायचं ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो चालेल, आपण निघूया. असं म्हणत ऋषिकेश आणि जानकी नानांची भेट घ्यायला जाणार असतात. नानांकडे गेल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांच्यासमोर सत्य येणार असतं. इकडे ऐश्वर्याला आता सयाजीराव बोलत असतो. सयाजीराव म्हणत असतो की काही झालं तरी पोरी सावध राहणं गरजेचं आहे. जर आपण सावध राहिलोच नाही तर खूप मोठी वाट लागणार आहे आणि आपल्याला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे आणि आपल्याला ठरवावं लागणार आहे की पुढे करायचं काय आहे. कारण ज्या गोष्टी आत्तापर्यंत विचारही केला नव्हता त्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळं मी तुला आत्ता सांगत आहे की लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्यासोबतच आता जानकी आणि ऋषिकेश निघालेले असतात. नानांची भेट होताच जानकीला वाटत असतं की सगळे गैरसमज दूर होणार आहेत आणि एकदा का सगळे गैरसमज दूर झाले तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत असं जानकी आणि ऋषिकेशला वाटत असतं. जानकीने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरीही नानांची भेट घ्यायची आहे आणि पुढच्या गोष्टींचा उलगडा करायचा आहे. आता जानकी आणि ऋषिकेश नानांकडे जायला निघालेले आहेत. नानांकडे जाताच ऋषिकेश आलेला पाहून नानांना मात्र खूप बरं वाटतं. नाना ऋषिकेश बोलत असतात. जे नाना खूप वेळानंतर एखादा शब्द उच्चारत होते ते नाना आज घडाघडा बोलायला लागलेले असतात. ते नाना कंटिन्यू बोलत असतात. ऋषिकेशला म्हणत असतात की ऋषिकेश तुझ्या हातामध्ये जे कडं होतं त्या कड्यात एक पासवर्ड आहे. हे घर, ही कंपनी, या सगळ्याचा मालक तू आहेस. हे सगळं पार्वतीचं होतं. सुमित्रा तिथं असते, ती ऐकत असते, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय ऐकते मी? कारण नाना म्हणत असतात की ते मृत्यूपत्र. जानकी म्हणत असते पण नाना ते मृत्यूपत्र तुम्हीच बनवलेलं आहे ना. तेव्हा नाना म्हणत असतात की नाही, ते मृत्यूपत्र मी बनवलेलंच नाही. कारण मी जे मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्या मृत्यूपत्रानुसार ह्या गोष्टी अशा असणं शक्यच नाही. कारण काहीही झालं तरीही मी बनवलेल्या मृत्यूपत्रामध्ये मी सगळ्यांना समान देईल ना. विचार कर, सारंगला कंपनीमधलं काहीच कळत नाही आहे तर मी सारंगला का कंपनी देईल? कारण त्याला शेतीमध्ये रस आहे. लहानपणापासून मी पाहिलेलं आहे सारंग कसं आहे. त्याला मी जन्माला घातलंय. मला माहिती आहे की सारंग कसं आहे आणि त्यामुळंच मला माहिती आहे की सारंगशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याला काय बोललं पाहिजे, त्याला काय हवं आहे. त्याचबरोबर सौमित्राला काय हवं आहे, ऋषिकेशला काय हवं आहे आणि मी माझ्या ऋषिकेशवर का अन्याय करेल. कारण काहीही झालं तरीही ऋषिकेशवर अन्याय करायची गरजच नाही. हे सगळं तो नाना बोलत असतात आणि नानांनी सांगितलेलं असतं की ते कडं मिळवलं पाहिजे आणि देवारा, एवढंच नाना बोलतात. आणि त्यानंतर तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या कांगावा करायला सुरुवात करते. म्हणजे आता तुमच्या इथे मीटिंग चालू होणार आहेत, तुम्ही अशा पद्धतीने वागणार आहात, हे सगळं ऐश्वर्या बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते नाही, काहीही झालं तरी एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे म्हातारं त्या ऋषिकेश रणदिवेला काय सांगते हे मला कळलं पाहिजे असं ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ऐश्वर्या त्याच गोष्टींचा विचार करत असते. ऐश्वर्या म्हणत असते की काही झालं तरी मला कळल्या पाहिजेत, नक्की कोणत्या गोष्टी आहेत, काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे मला कळलं पाहिजे असं विचार आता इकडे ऐश्वर्या करत असते. ऐश्वर्याला काही करून हे सगळं स्वतःच्या घशात घालायचं असतं. पण आता जानकी आणि ऋषिकेश सज्ज झालेले आहेत. नाना तर अक्षरशः ऋषिकेशचा हात हातात घेऊन त्याच्याशी बोलत आहेत. त्यामुळं सुमित्राला मात्र बरं वाटत आहे. नानांनी सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. नानांनी सांगितलेलं आहे की ते कडं मिळणं गरजेचं आहे. एकदा का ते कडं मिळालं की आपलं कोडं सुटणार आहे. आणि ऋषिकेश, ते कडं तुझ्या आईचं आहे. तुझ्या आईने तुझ्यासाठी बनवलेलं होतं आणि एका ठराविक वेळानंतर ते कडं तुझ्याकडे द्यायचं होतं, हे ठरलेलं होतं आणि त्यासाठी ती जबाबदारी मी दिलेली होती, ती म्हणजे हिम्मतरावांकडे, आणि त्यांनी ती जबाबदारी पारही पाडली. पण आज ते कडं तुझ्याकडे नाही, ते कडं मिळवणं गरजेचं आहे. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की लवकरच आम्ही ते कडं मिळवू आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता ऐश्वर्याने ऑलरेडी ते कडं आणण्याचं ठरवलेलं आहे. तिच्या डॅडाने ते कडं ऐश्वर्याला देण्याचं ठरवलेलं आहे आणि जानकीने त्या सोनाराच्या दुकानातही ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की पुन्हा जर हे कडं माघारी तुमच्याकडे आलं तर मला सांगा, कारण ते कडं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हे जानकीने सांगितलेलं असतं. आता नानांनी ऋषिकेशच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत सांगितलेलं आहे की ऋषिकेश, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुझ्या आहेत आणि हे घर, ही कंपनी फक्त आणि फक्त तूच वाचवू शकतो. आता ज्या ऋषिकेशने ठरवलेलं आहे की लवकरच जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस एकत्र आणायचं आणि या सयाजीरावला जन्माची अद्दल घडवायची. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.